गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी कोवळं ऊन नाही पडलंय तर पाऊस पडायला लागलाय. आता म्हटलं असू देत, आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. आज मला बनवायचा होता पनीर मसाला. त्याच्यासाठी एक कांदा आणि एक टोमॅटो छान चिरून घेतलं. हे सगळं चिरून झाल्यानंतर कढईमध्ये जरासं तेल टाकलं आणि मग नंतर कांदा भाजून घेतला. कांदा मऊ होईपर्यंत भाजून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या सुद्धा टाकलेत. आता हे छान भाजले. त्याच्यामध्ये आता आपण ॲड करूयात टोमॅटो. टोमॅटो ॲड झाल्यानंतर हे सगळं छान भाजून घेतलं आणि मग नंतर थंड करून घेतलं. याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या सुद्धा ॲड करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालते. नंतर मग थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि नंतर पुन्हा थोडा वेळ मिक्सरवरती बारीक करून घेतलं. आता याची छान पेस्ट झाली आहे. आता आपण डायरेक्ट मसाला बनवायला घेऊयात. कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायची. आता ही पेस्ट टाकून त्याला जरा वेळ हलवून घ्यायचं. जोपर्यंत त्या मसाल्यातून तेल सुटत नाही आहे तोपर्यंत मसाला हलवून घ्यायचा. आणि मग जरासं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये बाकीचे मसालेसुद्धा ॲड करून घ्यायचे. मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. मी याच्यामध्ये हळद, घरचा काळा मसाला, कांदा लसूण मसाला एवढंच घातले. ते छान मिक्स झालं की नंतर मी त्याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकली आणि हे छान हलवून घ्यायचं. आपल्याला जसा मसाला हवा आहे तसं पाणी ॲड करायचं आणि बघा, तयार आहे आपला पनीर मसाला. तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली नक्की सांगा. बाय.